नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत उन्हाळा वाळवणातील एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। करायला अगदी सोपी आहे आणि अगदी कमी वेळेत मस्त असे आपले उन्हाळ्याचे पापड हे तयार होतात। आज आपण उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। या ठिकाणी आपल्याला साबुदाणाही भिजवायची गरज नाही, तसेच आपल्याला खिशी पण घ्यायची गरज नाही। अगदी कमी वेळेत टेस्टी असे पापड आपले तयार होतात आणि हे पापड तुम्ही वर्षभरासाठी सहजच साठवून ठेवू शकतात, बिलकुलही खराब होत नाही। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। तसेच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा। बघा किती खुसखुशीत आपले पापड तयार झालेले आहे। अगदी कमी वेळेत टेस्टी असे आपले पापड तयार होतात, बिलकुलही तेलकट झालेले नाही। हे पापड लहान मुलांनाही खूप आवडतात, तर तुम्ही या उन्हाळ्यात हे पापड नक्कीच बनवून ठेवा। बघा तुम्हालाही हे पापड खूप आवडतील। अगदी सोपी रेसिपी आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। साबुदाणा आपल्याला अर्धा किलो घ्यायचा आहे। अर्धा किलो साबुदाण्याला आपल्याला या ठिकाणी 1.5 किलो बटाटा वापरायचा आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे। या प्रमाणात जर तुम्ही हे पापड केले तर तुमचे पापड हे अगदी छान असे तयार होतील। साबुदाणा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। खरपूस असा साबुदाणा भाजायचा आहे। तर त्यानंतर आपण या ठिकाणी बटाटा बॉईल करून घेणार आहोत। बटाटाही अगदी व्यवस्थित असा बॉईल झालेला पाहिजे। आपला साबुदाणाही भाजून झालेला आहे आणि तो थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे। अगदी बारीक असा मिक्सरला दळायचा आहे। त्यानंतर चाळणीने आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे आणि वरती जो साबुदाणा शिल्लक राहतो तो परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। आपले बटाटेही बॉईल झालेले आहे। आता आपण ते किसणीच्या साहाय्याने किसून घेऊ। लक्षात ठेवा, यामध्ये बटाट्याची गाठ राहता कामा नये। आपला साबुदाणा आणि बटाटा हे तयार झालेला आहे। आता आपल्याला हे दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी बटाटा घेतलेला आहे। एका मोठ्या भांड्यात आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये साबुदाणा हा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी लाल तिखट घालणार आहोत। लाल तिखट तुम्हाला जर घालायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्टही यामध्ये घालू शकता। तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण पदार्थ हे एकजीव झाले पाहिजे इतपत आपल्याला मिक्स करायचं आहे। बघा या ठिकाणी आपल्याला साबुदाणा भिजवायची गरज पडत नाही आणि खिशी पण घ्यायची गरज नाही, त्यामुळे हे पापड आपले चुकतही नाही। अगदी योग्य प्रमाणात जर आपण साबुदाणा आणि बटाटा घेतला तर मस्त असे खुसखुशीत पापड आपले तयार होतात। कोणीही करू शकल इतके सोपे हे पापड आहेत। तुम्ही या उन्हाळ्यात हे पापड नक्कीच ट्राय करा, तुम्हालाही हे पापड खूप आवडतील। बघा आपलं पीठ हे मिक्स करून झालेलं आहे। व्यवस्थित असा गोळा झालेला आहे। 10 ते 15 मिनिटं आपण हे भिजत ठेवणार आहोत, जेणेकरून ते पूर्ण पदार्थ एकजीव होतील। त्यानंतर आपण पापड बनवण्यासाठी घेणार आहोत। या ठिकाणी आपण मशीनच्या साहाय्याने हे पापड बनवत आहोत। प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि त्यावर थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि छोट्या लाट्या करून आपल्याला त्यावर ठेवायच्या आहेत आणि मशीनच्या साहाय्याने दाब देऊन घ्यायचं आहेत। अगदी लहान मुलंही हे पापड आपल्याला करण्यासाठी मदत करता। बघा किती छान असे पापड बनवले आहे। लहान मुलांनाही असे पदार्थ बनवायला खूप आनंद येतो, त्यामुळे आपण त्यांना या गोष्टी शिकवल्याही पाहिजे। बघा अगदी छोटी मुलगी आहे तरी हे पापड किती छान असे आपल्याला करून देत आहे। बघा आपले पापड हे तयार झालेले आहेत। मस्त असे पाटीवर मी काढून घेतलेले आहे। आता आपल्याला ते उन्हामध्ये बाजावर घालून घ्यायचे आहेत। अगदी एकच ऊन दिलं तरी हे पापड अगदी कडकडीत असे छान असे वाळून तयार होतात। बघा
अर्धा किलो साबुदाण्यामध्ये आणि 1.5 किलो बटाट्यामध्ये मस्त असे पाटीभर पापड आपले तयार झालेले आहे। अगदी उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे पापड बनवून ठेवले तर वर्षभरासाठी अगदी जसेच्या तसे राहतात। करायलाही सोपे आणि खायलाही छान लागतात। बऱ्याचदा आपल्याला साबुदाणा खिचडी ही आवडत नसते। अशा वेळेस जर आपण उपवासासाठी असे पदार्थ पापड बनवून ठेवले तर तुम्ही हे तळून खाऊ शकता। अगदी कमी वेळेत आपले पापड हे तयार झालेले आहे। आता आपण ते अगदी छान असे वाळले आहे तर ते तळून बघूयात। मस्त असा रंग आपल्या पापडांना आलेला आहे। तेल हे अगदी व्यवस्थित तापलेलं पाहिजे आणि आपल्याला अगदी 1 सेकंदातून आपल्याला पापड हा काढून घ्यायचा आहे। जर तुम्ही तेलामध्ये जास्त वेळ हा पापड ठेवला तर हा पापड लाल होऊ शकतो। त्यामुळे अगदी पटपट आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहेत। बघा मस्त असे खुसखुशीत आपले पापड झालेले आहे। जास्त तेलकटही झालेले नाही। खायलाही हे पापड खूप छान लागतात। लहान मुलांना तर हे पापड खूपच आवडतात। अगदी सोपी रेसिपी आहे, करायलाही सोपी आणि खायलाही टेस्टी। तुम्ही पण या उन्हाळ्यात हे पापड नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।